खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये ही शिवजन्मभूमी आहे. पहिल्यांदाच अशी गोष्ट घडली. आज दादांनी 21 वर्षे ह्या तालुक्यात काम केलेलं आहे. निस्वार्थपणे काम केलेलं आहे. लोकांची सेवा केलेली आहे. स्वतःच्या खिशातल्या पैशांनी मदती केलेल्या आहेत. दादा आमदार असताना पण 5 वर्ष त्यांनी अगदी न बसता न कंटाळता उसंत न घेता सतत अहोरात्र सातत्य ठेवून ही कामं केलेली आहेत. मला खरं सांगू का, कधी वाटलं पण नव्हतं, जरी त्या तालुक्यामध्ये जेवढे उमेदवार होते, कोणी निवडणुकीला उभे होते, गेल्या वेळेस पण होते, यावेळेस पण आहेत, मी कधीही कोणावर कधी टीका केली नाही. त्यांच्या सगळ्यांच्या घरच्यांशी मी सलोख्याचे संबंध ठेवले. तुम्ही त्यांना फक्त विचारा, म्हणावं सीमाताई कधी तुम्हाला भेटली आणि कधी रागारोषाने कधी मी तुमच्याशी अशी वागले का, विचारा त्यांच्या घरच्यांना. आज त्यांच्या घरच्यांना ह्या गोष्टीची थोडी तरी जाणीव झाली पाहिजे. ज्यांनी कोणी हे केलेलं आहे आणि हे कोणी केलंय हे सगळ्या जनतेला आता माहिती. गेल्या वेळेस पण तेच झालेलं, पण त्यावेळेस आम्ही कधी आवाज काढला नाही. गेल्या वेळेस पण नेहमी 5 वर्ष झाली इलेक्शनचा पिरियड आला की चारित्र्य संपन्न, चारित्र्यहीन, दादांना कायम चारित्र्यावरून हिणवलं गेलेलं आहे. आणि स्वतः चारित्र्य संपन्न, ज्याला चारित्र्य संपन्न असतो त्याला चारित्र्य संपन्न सांगायची कधीच गरज लागत नाही असं मला वाटतं. ह्या वेळेस जे घडलं इतकं निंदनीय घडलेलं आहे की मी माझ्या मनात इतक्या गोष्टी आहेत की मी काय करू शकेन. मी जर उद्या आत्महत्या जर केली तर ह्या गोष्टीचं खूप भोगावं लागणार आहे आणि तुम्हाला मी दिसते तशी नाहीये. अतिशय ही गोष्ट माझ्या जिव्हारी लागलेली आहे, हे पण मी तुम्हाला आता सांगते. आज एवढा संघर्ष करून ह्या अशा गोष्टी जर तालुक्यात होत असतील आणि असं जर काही करत असतील, वैयक्तिक गोष्टींवर बोलण्याचा कोणाला अधिकार नाहीये. सामाजिक गोष्टींवर तुम्ही बोलू शकता, वैयक्तिक गोष्टींवर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये. समजलं ना? एवढी कामं करून कामाने बोलायचं सोडून कामाची तुम्ही कॉम्पिटिशन करण्यापेक्षा तुम्ही इतक्या घाणेरड्या पातळीवर तुम्ही गेलेले आहेत. ह्यांच्या घरातल्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. हे जे कोणी केलेले आहे ना, स्वतःच्या मनाला आज रात्री हा प्रश्न विचारा. सीमाताईच्या ठिकाणी आज आपण असलो आणि असं जर शरददादांनी केलं तर काय वाटेल तुमच्या मनाला, हे फक्त विचारा. आणि किती झोप येते. मी तर पहिलंच बोलले होते, दादांनी जर कामं केली नसती ना, मी दादांना कधी साथ दिली नसती. पण तालुक्यात आमची कामं आहेत, अहोरात्र कामं आहेत, म्हणून मी आज दादांना साथ देत होते. त्याच्यातून जर हे अशी निष्पन्न निघत असेल, असा कलंक भेटत असेल तर हे शिवजन्मभूमीसाठी अत्यंत कलंकित गोष्ट आहे. ह्यांच्या घरातल्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा. आणि हेच मी त्यांना, माझं एक कळकळीची विनंती आहे, स्वतःच्या मनाला फक्त हा प्रश्न विचारावा. सीमाताईच्या ठिकाणी आज आपण असलो असतो, काय झालं असतं, काय वाटलं असतं. आणि इतकी घाणेरडी, एवढी घाणेरडी आहे का? त्याला काही सीमा आहे का? अशी झाली का कधी गोष्ट? कुठं ऐकली का? अरे काय घाणेरडे तुम्ही व्हिडिओ व्हायरल करता असले. ज्याच्या अंगात हिंमत आहे त्यांनी समोर यायचं आणि माझ्याशी बोलायचं. इथून पुढे हे जे आता घडलेले त्याच्यात जो कोणी आरोपी सापडेल मी स्वतः आबरू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. आणि काय करायचं ते माझ्या मनाने ठरलं. खरं तर आता जे एवढ्या खालच्या पातळीला जाऊन हे व्हिडिओ वगैरे व्हायरल करण्याचं चालू आहे, इथंच त्यांनी त्यांची लायकी दाखवून दिली आहे. आणि मी तर म्हणते, अरे तुम्हाला वाटेल की असं करून जनता दादांच्या पाठीमागचा पाठिंबा हटेल, पण मी तर म्हणते 10 पटीने जनता दादांना आम्ही साथ देऊ. आणि बांगड्या घाला तुम्ही, बांगड्या इतके घाण व्हिडिओ व्हायरल करताय तुम्ही सगळ्या. आम्ही कायम दादांच्या सोबत राहणार आहे. नाही, अजिबात सहन करणार नाहीये आम्ही. हे सहन करणार नाही. ज्यांनी कोणी केले ना त्यांनी फक्त महिलांच्या समोर यावा. ती महिला असू द्या, आम्ही पण महिला आहे, तो जेंट्स असू द्या, आम्ही महिला आहे, फक्त आमच्या समोर यावा. बस आमची एवढीच विचार आहे. महिला दादा बरोबर, दादासाठी आम्हाला हे करायचंय. बाबतीत अन्याय सहन करणार नाही, बिलकुल नाही करणार सर. मी आव्हान एवढंच करेल की दादांनी आज काय केलं ते बघायचं तुम्ही आणि मगच मतदान करायचं दादांना. आणि त्याच्यावरती तुम्ही मतदान ठरवायचं कोणाला द्यायचं आणि काय करायचंय ते.